नमस्कार मित्रांनो, मी आर्यन शिंदे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती क्राफ्ट अँड कोड्स या चॅनलवरती. आज आपण बघणार आहे की Android Studio इन्स्टॉलेशन आणि Android Studio कसं इन्स्टॉल करायचं आणि पहिला प्रोग्राम करणार आहोत हॅलो वर्ल्डचा. ते पण Android Studioवर. हॅलो वर्ल्ड कसं आपण मोबाईलवर Android ॲपवर ॲप्लिकेशनद्वारे डिस्प्ले करू शकतो, हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आधी आपण Android Studioचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते बघून घेऊया. अ, तुम्ही जर आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा आपल्या सीरीजमधला पहिला व्हिडिओ आहे. जर बाहेर पाहून घेतला नसेल तर बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत Android Studio इन्स्टॉलेशन कसं. आपल्याला या लिंकवर व्हिजिट करावं लागेल जर Android Studio इन्स्टॉल करायचं असेल. जर तुमच्याकडे ही लिंक नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व्हिडिओच्या. जर तुम्हाला Googleवरून डाउनलोड करायचं असेल तर Android Android डाउनलोड हे टाकून जी पहिली वेबसाईट येईल Android डेव्हलपर्स डाउनलोड, Android स्टुडिओ आणि ॲप टूल्स यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम डाउनलोड Android स्टुडिओ O3 फ्युचर ड्रॉप हे या वेबसाईटवर दिसत असेल ह्याच्यावर क्लिक करा. जर तुमचा पीसी वेगळा असेल, Mac असेल, Chrome OS नाहीतर Linux असेल, तर तुम्हाला सर्वात खाली येऊन इथं Android स्टुडिओचे पॅकेजेस दिसतील सध्याचे. तर तुम्हाला Windowsसाठी ही डाउनलोड exe फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता आणि Macसाठी ही फाईल आहे आणि Linuxसाठी आणि Chrome OSसाठीही. ही डाउनलोड केलेली आहे आपण आधीच. तर ह्यावर तुम्ही क्लिक केलं, की असा ॲग्रीमेंट येतो. हे ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट करून, ॲग्री करून डाउनलोडवर क्लिक केलं की तुम्हाला ही फाईल अशी सेव्ह करायचा ऑप्शन येतो आणि मग तुमचा Android स्टुडिओ डाउनलोड सुरुवात होतो. मी कॅन्सल करतो कारण की माझ्याकडे आधीच डाउनलोड आहे. त्यामुळे मी कॅन्सल करतो. अ, फाईल डाउनलोड झाल्यावर तुम्हाला इन्स्टॉल कशी करायची हे सांगतो मी. आधी ही जी फाईल येते .exe नावाची ह्यावर डबल क्लिक करून असं लोड होतं Android स्टुडिओ सेटअप. हे लोड झाल्यानंतर एक विंडो ओपन होते. ह्याच्यावर येस क्लिक करा. एक्स क्लिक झाल्यानंतर इथे Android स्टुडिओ इन्स्टॉलेशन असं हे येतो, इंटरफेस येतो. त्यावर नेक्स्ट दाबून ते Android स्टुडिओ इन्स्टॉल होतं. आता माझा इन्स्टॉल आहे त्यामुळे हे अनइन्स्टॉल ओल्ड व्हर्जन असं म्हणते. त्यामुळे तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं असेल तर असा एक इंटरफेस येतो आणि इन्स्टॉल Android स्टुडिओ असं एक टायटल येतं. मग इथं सगळ्यात शेवटी येऊन नेक्स्टवर क्लिक करून नेक्स्ट क्लिक करत राहायचं. काही अदलाबदल करायची नाही. मग असं केल्यानंतर तुमचा Android स्टुडिओ इन्स्टॉल होईल. तर मी Android स्टुडिओ ओपन करून दाखवतो तुम्हाला. Android स्टुडिओ. Android स्टुडिओ ओपन झालेले ओटर 3 फ्युचर ड्रॉप हे नवीन फीचर आहे. आता मी असा इंटरफेस ओपन होत नाही तुमचा खरं तर. आता मी नवीन ॲप्लिकेशन तयार करून दाखवतो. नवीन प्रोजेक्ट तयार करून दाखवतो. न्यू प्रोजेक्ट. इथे नो ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची नाही. तर एम्प्टी व्ह्यूज ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची. जर तुम्हाला जावाची मेन ॲक्टिव्हिटी java.java फाईल पाहिजे असेल आणि ॲक्टिव्हिटी मेन XML फाईल असं पाहिजे असेल तर. नवीन व्हर्जनमध्ये काय झालंय, की एम्प्टी ॲक्टिव्हिटी किंवा नो ॲक्टिव्हिटी आपण सिलेक्ट केली तर जावा प्लस कोटलिंग हे दोन्ही कंबाईन येतं आणि मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावा आणि ॲक्टिव्हिटी मेन डॉट XML ही फाईल रिमूव्ह होते. तर आपल्याला ही जर फाईल पाहिजे असेल तर एम्प्टी व्ह्यूज ॲक्टिव्हिटीवर क्लिक करून नेक्स्ट दाबायचं आणि आपल्या ॲप्लिकेशनचं नाव द्यायचं. पण डेमो ॲप्लिकेशन हे नाव देणार आहे. डेमो ॲप्लिकेशन हे नाव देणार आहे आपण. आपण लँग्वेज चूज करणार आहे जावा. जावानेच आपण कोडिंग करणार आहे आणि SDK व्हर्जन API 24 Android 7.0 आणि कॉन्फिगरेशन बिल्ड लँग्वेज ग्रोवी DSL ही क्लिक करणार आहोत आणि मग फिनिशवर क्लिक करणार आहोत. ह्या तऱ्हेने आपलं नवीन प्रोजेक्ट ओपन झालेला आहे. तर ग्रॅडल इम्पोर्ट करतंय त्याचे रिसोर्सेस. ग्रॅडल इम्पोर्ट करतंय हे बिल्ड होईपर्यंत डाउनलोड होईपर्यंत आपण वेट करूया. सेटअप JDK SDK Android 17 होतं ऑटोमॅटिक लाईक हे क्लिक करायला नको. ऑटोमॅटिक होते सगळं. आता ऑटोमॅटिक झालेलं आहे. ग्रॅडल बिल्ड झालेला आहे. तर ॲपमध्ये जाऊन जावा कोटलिन प्लस जावा या फाईलमध्ये जाऊन ॲक्टिव्हिटी मेन ही आपली आलेली आहे आणि
आता तुम्हाला दाखवतो की ते बघा लेआउटमध्ये पण ॲक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल फाईल आलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो की डिव्हाइस कशी ही करायची. डिव्हाइस कशी एस-डी-के डिव्हाइस कशी तुम्हाला दिसले पाहिजे ह्या Android स्टुडिओवर हे तुम्हाला दाखवतो कसे दिसले पाहिजे. आधी डिव्हाइस मॅनेजरवरती जायचं आहे. प्लस आयकॉनवर क्लिक करून क्रिएट न्यू व्हर्चुअल डिव्हाइस. क्रिएट न्यू व्हर्चुअल डिव्हाइसवर जाऊन तुम्हाला यातली डिव्हाइस चूज करायची आहे. मी पिक्सेल 9 प्रो चूज केलेले आहे. नेक्स्ट क्लिक करून हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड क्लिक झाल्यानंतर नेक्स्ट दाबायचं आणि मग ते डाउनलोडला सुरुवात होते आणि मग फिनिश करायचं आहे. माझं हे ऑटोमॅटिक डाउनलोड आहे. तुम्हाला वाटल्यास तर अजून एक व्हर्चुअल डिव्हाइस क्रिएट करून दाखवतो. मी पिक्सेल 9 घेतो. नेक्स्ट दाबतो. आता अ, ही Android 16 बॅक लावा 36 API हे चूज करायचं आहे. मग फिनिश दाबायचं आहे. माझं खरं तर आहे ना अ, माझं खरं तर आहे ना Android 16 बॅक लावा हे डाउनलोड आहे. तुम्हाला आहे ना डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. ते डाउनलोड करूनच तुम्ही ही डिव्हाइस चूज करू शकता. तर आपल्याकडे आधीच डिव्हाइस मी क्रिएट केलेली आहे ती Pixel 9 Pro आहे. तर Pixel 9 Pro आपण रन करून दाखवतो. तुम्हाला पिक्सेल कसं दिसतंय. आता इम्युलेटर लॉन्च होतंय एकदा. हे रन झाल्यानंतर ह्या रनिंग डिव्हाइसेसमध्ये येऊन आपल्याला सगळे दिसेल. हे बघा आपला मोबाईल दिसत आहे. आपण यावर आपले ॲप रन करू शकतो. आपण जे काही इथे करणार आहे आणि रन केल्यावरती जे आउटपुट येणार आहे ते ह्या व्हर्चुअल डिव्हाइसवरती येणार आहे. जर तुम्हाला तुमचा मोबाईल हे करायचा असेल, व्हर्चुअल डिव्हाइसेसमध्ये करायचं असेल, तर हे क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही कनेक्ट करू शकता. पण तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन ऑन करावे लागतील. अबाउट फोनमध्ये जाऊन डेव्हलपर ऑन कसं ऑप्शन कसं ऑन करायचं ते आपण दाखवतो. हाऊ टू हाऊ टू टर्न ऑन डेव्हलपर मोड इन Android. तर सेटिंगमध्ये जायचं, अबाउट फोनमध्ये जायचं आणि बिल्ड नंबरला 7 वेळा टॅप करायचं. मग तुमचं डेव्हलपर ॲप ऑप्शन ऑन होतंय मोबाईलमधलं. ते ऑप्शन ऑन झाल्यानंतर त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन वायरलेस डिबगिंग हे क्लिक करून परत स्कॅनचं ऑप्शन येतं. स्कॅनवर क्लिक करून अ, हा जो क्यूआर कोड आहे, या क्यूआर कोड स्कॅन केला की तुमचं वायरलेस डिबगिंग चालू होतं. मग तुम्ही जे हे ॲप रन करणार ते तुमच्या व्हर्चुअल डिव्हाइसवरती म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती दिसणार. ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर आधी मी अ, तुम्हाला हे पूर्ण स्ट्रक्चर समजून सांगतो. ही आपली ॲक्टिव्हिटी मेन ही फोल्डर क्लोज करतो. ॲक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल फाईल आहे. ती आपली एडिटिंग करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे आपला लेआउट डिझाइन करण्यासाठी आणि आपण जी कनेक्टिव्हिटी करतो म्हणजे बटन क्लिक झाल्यावर पुढील पेजवरती कसं जाणार हे आपण डॉट जावामध्ये कनेक्ट करून ते आपण त्या ॲक्शन परफॉर्म करतो आणि ह्यावर सगळी फ्रंट एंड डिझाइन करतो आपण. समजून घ्यायला झालं तर फ्रंट एंड डिझाइन यावर करतो. आता हे हॅलो वर्ल्ड दिसत आहे. तर ही जी लाईन दिसत आहे ती पॅरेंट आहे. म्हणजे हे पॅरेंट ह्याला कनेक्ट झाले. हे पॅरेंट नसतं तर मग हे जास्त स्प्लिट झालं असतं. हे पॅरेंट आहे त्यामुळे आता हे पॅरेंट रिमूव्ह केलं, तर हे वर गेलं. जर तुम्हाला पॅरेंट म्हणजे सेंटरला आनंद करायचं असेल कॉन्स्टंट लेआउटमध्ये तर पॅरेंट असावा लागतो. पॅरेंट तुम्ही ऑटोमॅटिकली सगळे पॅरेंट येतं. तुम्हाला हे सगळं रिमूव्ह करून हॅलो वर्ल्ड कसं हे करायचं ते दाखवतो. आता हे तर दिसत असेल टेक्स्ट व्ह्यू आणून खाली पेस्ट करायचा. हे पेस्ट केल्यानंतर आता हे पॅरेंट झालेलं नाही. व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली पॅरेंट झालेलं नाही. ह्यावर क्लिक करायचं आणि सेंटर नाही. हॉरिझॉन्टली सेंटरमध्ये जाऊन हॉरिझॉन्टली इन पॅरेंट आणि परत सेंटरमध्ये जाऊन व्हर्टिकली इन पॅरेंट हे क्लिक करायचं. मग तुमचं सेंटरला अलाईन होतंय आणि तुम्हाला जर टेक्स्ट बदलायचं असेल तर Android कोलन टेक्स्टमध्ये जाऊन हॅलो वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड हे क्लिक करायचं. हे राईट करायचं हॅलो वर्ल्ड. तुमचं दिसत असेल टेक्स्ट आलेले आहे इथं. हे जे टेक्स्ट आले ते हॅलो वर्ल्डनं आले आणि जर तुम्हाला टेक्स्टची साईज वाढवायची असेल तर TS टेक्स्ट साईज म्हणून Android कोलन टेक्स्ट साईज ही एक फंक्शन आहे. तर हे फंक्शन नाही ॲट्रिब्यूट आहे ॲट्रिब्यूट खरं तर टेक्स्ट साईज. आता साईजची मी 50 DP देतो.
50 DP दिली. ही साईज मोठी झाली बघा. हॅलो वर्ल्ड दिसत आहे तुम्हाला आता. अ, तुम्हाला बॅकग्राऊंड कसंही करायचं ते दाखवतो. इथे याचं अँड्रॉइड कन्स्ट्रंट हे मेन आहे. ह्यात काहीही चेंज झाला ना पाहिजे. ते चेंज जरी केला तर एरर येतो आपल्या सिस्टीमला. तर इथे एंटर दाबायचं आणि बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड कलर ब्लॅक हे सिलेक्ट करून घ्यायचं पहिल्यांदा. मग इथे हा जो स्क्वेअर बॉक्समध्ये ब्लॅक कलर दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आणि कस्टम मध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे तो कलर चूज करायचा. आता मी ब्लू चूज करतो. ब्लू चूज करतो. हा, आता मी हा कलर चूज केलेला आहे. तसंच तुम्ही टेक्स्ट व्ह्यूला पण करू शकता. टेक्स्ट कलर काय असू शकतो. कलर ब्लॅक करूया आधी. ब्लॅक झालेला बघा. असंच वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. तर आपला हा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम झालेला आहे खरं तर. आता हे आपण रन करूया. थोडासा वेळ लागेल रनिंगला. इम्पोर्ट करायला पण ग्रॅडल इम्पोर्ट करायला पण थोडासा वेळ लागतो. आता हे आपलं प्रोजेक्ट आहे ते रन होत आहे. आपले डिव्हाइस रन झालेले आहे. पण बघून घेऊया आता. तर ह्या डिव्हाइसमध्ये आपला आउटपुट दिसेल. थोडासा वेळ लागतोय समजू शकतो मी. थोडासा वेळ लागतो तोवर समजून घेतो तुम्हाला. तुम्हाला ही मेन ॲक्टिव्हिटी जावामध्ये ह्या क्लासमध्ये काही बदल करायचा नाही. तुम्हाला फक्त जर प्रोग्राम राईट करायचा असेल म्हणजे हॅलो वर्ल्ड डिस्प्लेची स्क्रीन आणायची असेल तर टेक्स्ट व्ह्यू ॲड करायचं आणि आपला प्रोजेक्ट रन झालेला आहे. टेक्स्ट व्ह्यू ॲड करायचं. इथून इथं ड्रॉप करायचं असं. ते असं ड्रॉप केलं की तुमचं टेक्स्ट व्ह्यू येतं इथं. तर हे टेक्स्ट व्ह्यू मध्ये आपण एडिट करून करून आपण ते दाखवणार आहोत. आपलं आता प्रोजेक्ट रन झालेला आहे. हॅलो वर्ल्ड डिस्प्ले झाले स्क्रीनवर. आता आपण क्लोज करूया. हाच आपला पहिला प्रोग्राम होता. हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करायचा स्क्रीनवरती. आता तुम्हाला हे वेगवेगळे जे ॲट्रिब्यूट हे कॉम्पोनंट दिसत आहेत ते तुम्ही फक्त डबल क्लिक करून इथे ड्रॅग केलं की तुमच्या ऑटोमॅटिकली इथे येतात. आता हे एरर दाखवतं. हे खरं तर एरर व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली पॅरेंट केलेले नाहीत त्यामुळे येत आहेत. आता एरर केला आहे बघा. हे हे ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतात तुम्ही जर व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली जर पॅरेंट केलं तर. पॅरेंट व्हर्टिकली झालेलं आहे बघा. सगळं झालेलं आहे. आता मी एडिट टेक्स्टला डिलीट करतो आणि तुमचा फक्त टेक्स्ट व्ह्यू हॅलो वर्ल्ड हेच दाखवतो. अशा तऱ्हेने आपला पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करायचा स्क्रीनवरती हे झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. आजच्यासाठी एवढंच. आता पुढील येणाऱ्या लेक्चरमध्ये मी लिनियर लेआउट परत हे आता कन्स्ट्रंट लेआउट आहे. इथेच लिनियर लेआउट परत रिलेटिव्ह लेआउट टेबल लेआउट असे वेगवेगळे लेआउटचे फंक्शन लेआउट कसे काम करतायत ते आपण असे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी आपल्या क्रिप्टन कोड्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला अ, येणारे व्हिडिओज जास्तीत जास्त लवकर मिळत जातील. त्यामुळे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अँड्रॉइड सिरीजचा पहिला व्हिडिओ आणि हा दुसरा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. धन्यवाद.